राज्याचा 24,353 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर. महाराष्ट्रातल्या सेवानिवृत्त शिक्षकांना 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या वेतनातल्या फरकाचा उरलेला पहिला हप्ता तसंच दुसरा हप्ता लवकरात लवकर अदा करण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं आश्वासन. आदिवासींच्या जमिनींचा पट्टा नियमानुसारच बिगर आदिवासींच्या नावे हस्तांतरित करण्यात येत असल्याची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सरकारनं औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करणारा प्रस्ताव आणावा अशी सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. ही होती विधानसभेतल्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. प्रश्नोत्तराच्या तासानं आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या सेवानिवृत्त शिक्षकांना 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या वेतनातल्या फरकाचा उरलेला पहिला हप्ता तसंच दुसरा हप्ता लाभार्थ्यांना केव्हा मिळणार असा सवाल सुनील राणे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याला उत्तर दिलं. एकूण 1,72,000 सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 1,39,000 कर्मचाऱ्यांना फरकाचा पहिला हप्ता मिळालेला आहे. उरलेल्यांना पहिला हप्ता तसंच सर्वांना दुसरा हप्ता देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 2,000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ती उपलब्ध होताच वितरित केली जाईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर केल्याची घोषणा करावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. 2016 या वर्षी तेव्हाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारनं तसा प्रस्तावही मंजूर केला होता. त्यावरील प्रक्रिया मार्च 2020 मध्येच पूर्ण झाली. आता फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा करावी असं ते म्हणाले. मात्र शासनाकडून त्यावर कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही. आदिवासींच्या जमीन हस्तांतरण कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप एका लक्षवेधी सूचनेद्वारे सदस्यांनी केला. ग्रामसभा न घेता संबंधित आमदारांची बैठक न घेता आदिवासींच्या जमिनींचे पट्टे बिगर आदिवासींना हस्तांतरित केले जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, योगेश सागर आदींनी यावर उपप्रश्न विचारताना आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याला उत्तर देताना हे सर्व पट्टे नियमानुसारच हस्तांतरित करण्यात आले असल्याचंही सांगितलं. दुपारच्या सत्रात उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा 24,353 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. येत्या आर्थिक वर्षात 4,03,427 कोटी रुपयांची महसुली जमा अपेक्षित असून 4,27,780 कोटींचा अपेक्षित खर्च आहे. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर आधारित योजनांकरता येत्या 3 वर्षात 4 लाख कोटी उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून पुण्यातल्या हवेली जिल्ह्यात त्यांचं यथोचित स्मारक उभारण्यात येईल. यासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 23,888 कोटीची, आरोग्य क्षेत्रासाठी 5,244 कोटी, मनुष्यबळ विकासाकरता 46,667 कोटी, पायाभूत सुविधा आणि वाहतुकीसाठी 28,605 कोटींची तर उद्योग आणि ऊर्जा विभागासाठी 10,111 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं पवार यांनी जाहीर केलं. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्येकी 50,000 रुपयांचं अनुदान यंदाच्या वर्षात दिलं जाईल. यासाठी 10,000 कोटींचा खर्च येणार असून त्यामुळे 20 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल असंही त्यांनी सांगितलं. भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रुपये एवढी देणी अदा करण्यात येतील. सोयाबीन आणि कापसाच्या विशेष कृती योजनेसाठी 3 वर्षात 1,000 कोटी रुपये निधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मध्ये 853 कोटी 45 लाख रुपये निधी देण्यात येईल. देशी गाई म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राकरता प्रत्येकी एक अशा एकूण 3 मोबाईल प्रयोगशाळा उभारण्यात येतील असंही त्यांनी जाहीर केलं. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा इथं प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट्स उभारणार. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या 3 वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती सुरू करणार. हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड इथं प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालयं स्थापन करणार. जालना इथं 365 खाटांचं नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याकरता 60 कोटी रुपये उपलब्ध करणार. मुंबईत सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, नाशिक इथल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार. पुणे शहराजवळ अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येणार असंही पवार म्हणाले. 1,20,000 अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देणार. बालसंगोपनाच्या निधीमध्ये 1,125 रुपयांवरून 2,500 रुपयापर्यंत अनुदानात वाढ करणार. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन्स देणार असंही त्यांनी सांगितलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा, गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार. मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक 3 कुलाबा वांद्रे सिप्स या मार्गिकेचा विस्तार कप परेडपासून नेव्हीनगरपर्यंत करण्यात येईल. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती आणि कोल्हापूर विमानतळाची कामं करतानाच गडचिरोलीला नवीन विमानतळ उभारण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100% व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना राबवली जाईल. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय आणि संग्रहालय हे स्थापन करण्यासाठी 100 कोटी रुपये निधी राखीव ठेवला जाईल. मुंबई, पुणे आणि नागपूर इथं स्वातंत्र्यलढ्याशी निगडित स्थळांचा हेरिटेज वॉक उभारला जाईल. अष्टविनायक विकास आराखड्याकरता 50 कोटी रुपये, पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरता 73 कोटी 80 लाख रुपये ठेवले जातील. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी सुरू करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली जाईल असंही पवार यांनी सांगितलं. सन 2022-23 सालचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या अंतिम दिवशी वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर केला. सध्या राज्याची महसूल प्राप्ती 4,03,427 कोटी रुपये तर खर्च 4,27,780 कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. यावरून राज्याचा महसुली तोटा 24,353 कोटी रुपये इतका होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तत्पूर्वी आजच कामकाज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. अर्थसंकल्पाचा दिवस असल्यानं कोणताही गोंधळ न होता औचित्याचे मुद्दे कागदपत्र सभागृहासमोर ठेवून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी 1:30 वाजण्याच्या सुमाराला कामकाज थांबवलं. सभागृहासह राज्याचं लक्ष लागलेल्या अर्थसंकल्प सादरीकरणाला राज्यमंत्री देसाई यांनी 2 वाजता प्रारंभ केला. राज्यात कृषी आणि संलग्न विकासाची तसंच आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग अशी पंचसूत्री ठरवण्यात आल्याचं देसाई यांनी प्रारंभी स्पष्ट केलं. त्यावरून हा अर्थसंकल्प या घटकांभोवती केंद्रित असल्याचं लक्षात आलं. त्यानुसार या घटकांसाठी 1,15,215 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर कृषी संबंधित क्षेत्राला येत्या 3 वर्षात 4 लाख कोटी रुपये दिले जातील. आरोग्य 5,244 कोटी, मनुष्यबळ विकास 46,667 कोटी, पायाभूत सुविधा वाहतूक यासाठी 28,605 कोटी, उद्योग ऊर्जासाठी 10,111 कोटी रुपयांची तरतूद दाखवण्यात आली आहे. संपत असलेल्या 2021-22 या वर्षासाठी करसंकलनाचे सुधारित अंदाज 2,75,498 कोटी रुपये इतका आहे. यापैकी वस्तू सेवा कर, मूल्यवर्धित कर, केंद्रीय विक्री कर, व्यवसाय कर यातून 1,55,307 कोटी रुपये करसंकलन होईल असा अंदाज आहे.
कोरोना महामारीमुळे मंदावलेली विकासगती पूर्वपदावर येतेय, मात्र सध्या सुरू असलेल्या युद्ध पार्श्वभूमीमुळे अर्थव्यवस्थेला विपरीत परिणामांना सामोरं जावं लागतंय. याचा प्रभाव शेती, उद्योग, सेवा या क्षेत्रांवर पडण्याची शक्यता आहे. सबब ठरवलेलं उद्दिष्ट सध्या साध्य करणं कठीण असलं तरी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. व्याज, कर आणि विलंब शुल्क, थकबाकी तडजोड योजना 30 सप्टेंबरपर्यंत राबवली जाणार आहे. विविध कायद्यांनुसार वर्षाची 10,000 पर्यंतची थकबाकी रक्कम माफ करण्याचं प्रस्तावित असून याद्वारे 1,00,000 प्रकरणात लहान व्यापाऱ्यांना लाभ होईल. 10 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी थकबाकी असणाऱ्यांना 20% रक्कम भरल्यास 80% रकमेला माफी मिळेल. पर्यावरणपूरक नैसर्गिक वायू, घरगुती पाईप गॅस, CNG वाहनं यातून वापर होतो, त्याला प्रोत्साहन आणि सामान्यांना दिलासा देण्यासाठी मूल्यवर्धित कर दर 13.5% वरून 3% इतका कमी होणार आहे. त्यामुळे शासनाला 800 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क समायोजन कालावधी 1 ऐवजी 3 वर्ष इतका प्रस्तावित आहे. स्थावर हस्तांतर, बक्षीसपत्र, खरेदीपत्र यावरील मुद्रांक शुल्कात माफी प्रस्तावित करत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यामुळे राज्याला 21 कोटी रुपये महसुली तुटीची शक्यता आहे. प्रलंबित मुद्रांक शुल्क दंड सवलत योजना 30 नोव्हेंबरपर्यंत राबवली जाईल. यातून 1,500 कोटी इतक्या महसूल तुटीचा अंदाज आहे. सोने चांदी क्षेत्रातील मुद्रांक शुल्क माफ केलं जाणार असल्यानं 100 कोटी रुपये तोटा अपेक्षित आहे. राज्याच्या जलवाहतुकीला चालना देण्यासाठी यंदाच्या वर्षापासून नव्यानं सुरू झालेल्या जलमार्गावरील फेरीबोट, रोरो बोट यांचे प्रवासी, पाळीव प्राणी, वाहनं, माल आदींवर मेरिटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर पुढील 3 वर्षांसाठी सूट देण्यात येणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 20,000 रुपये अनुदान देण्यासाठी 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित. भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी रुपयांची कर्जमाफी, या बँक कर्मचाऱ्यांची 15 लाख रुपयांची देणी माफी, सोयाबीन कापूस पिकांसाठी विशेष कृती योजना 3 वर्षात 1,000 कोटी रुपये निधी देणार. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत शेततळ्यांचा समावेश करून अनुदानात 75,000 रुपये इतकी वाढ. किमान आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदीसाठी 6,952 कोटी रुपयांची तरतूद. कृषी निर्यात धोरण करणार. कृषी संस्था संगणकीकरणासाठी 950 कोटी रुपयांची गुंतवणूक. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी 853 कोटी रुपये. 60,000 कृषी वीज पंपांना जोडणी. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर, सातारा इथं ट्रॉमा केअर युनिट्स. मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा. पुणे शहराजवळ अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला बाल कल्याण भवन. नागरी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी बालविकास केंद्र. अशी अर्थसंकल्प वैशिष्ट्ये सांगता येतील.